संप्रदाय कुसुम मधु हा प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराजांचा छोटासा ग्रंथ 21 संस्कृत श्लोकांचा आहे. या छोटेखानी ग्रंथात गुलाबराव महाराजांनी सर्व संप्रदायांचा एकत्रित विचार केला आहे. हे विशेष. भ्रमर ज्याप्रमाणे फुलांमधला मध ग्रहण करतो त्याप्रमाणे ह्या विविध संप्रदाय रूपी कुसुमातून मधु ग्रहण केला आहे असे मार्मिक नाव श्री गुलाबराव महाराजांनी ह्या ग्रंथाला दिलेले. संप्रदाय म्हणजे वेद, पुराणे किंवा तंत्र मार्ग यानुसार सद्गुरूंनी सांगितलेली सगुण उपासना, भक्ती असे संप्रदायाबद्दल श्री महाराज सांगतात. सर्व संप्रदाय भगवंताची भक्ती सांगणारे असल्यामुळे उपासक, ईश भक्त यांनी परस्पर भेद किंवा द्वेष करणे हानिकारक ठरते. त्यामुळे सर्व संप्रदायांमध्ये जी भक्तिप्रेमाला पोषक अशी उत्तम भक्तिभावना आहे त्या ग्रहण करणेच योग्य आहे असे भक्तिपोषक मत श्री गुलाबराव महाराजांनी ह्या ग्रंथात व्यक्त केले. भारतात प्रमुख 5 भक्ती संप्रदाय आहेत. 1 वैष्णव, दुसरा शैव, 3 शाक्त, 4 गाणपत्य आणि 5 सौर. आद्य शंकराचार्यांनी ह्या पंचदेवतांचे एकत्रित पूजन करावे असे सांगून सर्व संप्रदायांमधल्या वादविवादांना आणि शंकांना पूर्ण विराम दिला. हे शंकराचार्यांचे पंथ संप्रदायांना फार मोठे योगदान आहे. आजच्या आधुनिक काळात विचारांच्या मतमतांतरांनी भ्रमित झालेल्या लोकांना श्री गुलाबराव महाराजही शंकराचार्यांप्रमाणेच मार्गदर्शन ठरतात. श्री महाराजांनी सर्व संप्रदायांमधून भक्तिप्रेमाला पोषक अशा उत्तम भावना स्वीकारल्या आणि सर्व संप्रदायांमध्ये कसे एकच एक भक्तिसूत्र आहे हे दाखवून दिले. हे फार मोठे आणि मौल्यवान समन्वय कार्य श्री महाराजांनी केले. त्यामुळेच त्यांना समन्वय महर्षी श्री गुलाबराव महाराज म्हणून गौरविले जाते. वैष्णव संप्रदाय नारद पांचरात्र, रामानुज, रामानंद, निंबार्क, राधिका वल्लभ, चैतन्य वल्लभ, विठ्ठल आणि पूर्ण प्रज्ञ अशा संप्रदायांचा महाराजांनी काय घेतलं त्यातून हे सांगितलेलं आहे. शैव संप्रदाय आहेत पाशुपत, शैव आणि प्रत्यभिज्ञा. शाक्त संप्रदायाचा आहे देवीच्या सर्व स्त्रिया उमारूप आहेत म्हणून सर्व स्त्रियांचे ठाई मातृभावना त्यांनी सांगितली आहे. गाणपत्य संप्रदायामध्ये गणेश विघ्नहर्ता आहेत आणि शांकर संप्रदाय म्हणजे शंकराचार्यांचा संप्रदाय. नंतर 16वा संप्रदाय सौर संप्रदाय म्हणजे आदित्य आणि सूर्याची उपासना त्यामध्ये आहे. आणि मग महाराज सांगतात की मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना मी केली आणि त्यासाठी ह्या सगळ्या ह्याच्यातनं सर्व संप्रदायांमधून सुंदर असे मधुकण गोळा केले. त्यामुळे त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे. त्यांनी त्या सगळ्या मतांचा कसा स्वीकार केलाय ते दाखवून दिलं आहे. ज्ञानाने अविद्येचा नाश होतो. अध्यस्त विवर्त स्वरूप सगुण साकार श्रीहरीचे भजन नित्य करावे हे आमचे सर्वाधिक मधुर असलेले मधु आहे असे महाराज म्हणतात. उमा माता, शिवपिता, पती कृष्ण, राधिकाद्या, भगिन्यो, गोपिका मम असे पंचायतन श्री गुलाबराव महाराजांनी सांगितले आहे. मधुराद्वैत संप्रदायात असा सर्व संप्रदायांचा समन्वय केला.